ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि आज मी बनवणार आहे अगदी संध्याकाळच्या जेवणासाठी हलकी फुलकी रेसिपी. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आषाढी एकादशी स्पेशल दूध गुळाच्या मौसूद दशम्या. पारंपरिक रेसिपी. या दशम्या इतक्या मऊ, चविष्ट, सुगंधी होतात की 8 दिवसपर्यंत ताज्या राहतात. दिंडी किंवा प्रवास, डब्बा किंवा एकादशीच्या खास प्रसंगासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. खूप कमी सामग्रीमध्ये होणारी रेसिपी आहे. साहित्य आहे 2 वाट्या बारीक किसलेला गूळ, रूम टेम्परेचरचं दूध, गव्हाचे पीठ, साजूक तूप, चिमूटभर मीठ आणि एक चमचा सुंठ पावडर किंवा वेलची पावडर. तर सुरुवात करूया. आपण दूध घेऊया 1 वाटी आणि अर्ध्या वाटी गूळ. तो छान असा एकत्र मिक्स करूया. एका भांड्यात गूळ आणि दूध एकत्र करून पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवून घ्या. छान असं मिक्स करायचं. काय टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टमध्ये नक्की बघा. दूध गरम करू नका. गुळामध्ये कचरा असल्यास मिश्रण गाळून घ्या. आणि आता एका परातीमध्ये आपण गव्हाचे पीठ, मीठ, सुंठ पावडर, वेलची पावडर, साजूक तूप घालून छान असं चांगलं चोळून घेऊया. छान असं मिक्स करायचं पूर्णपणे विरघळेपर्यंत. गुठळ्या नसायला पाहिजे गुळाच्या त्याच्यामध्ये. तुम्ही गूळ थोडा किसून घेतला तरी चालेल, जेणेकरून ते पटकन विरघळून आपला तयार होईल. मसूरची डाळ. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी. तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. हे छान असं आपलं गूळ आणि दूध मिक्स झालं आहे. बाजूला ठेवूया आणि एका भांड्यामध्ये आपण गव्हाचे पीठ ॲड करूया. प्रमाण मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले, 2 ते 3 वाटी. याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे चवीनुसार. थोडंसं वेलची पावडर टाकली आहे, सुंठ पावडर टाकली आहे आणि याच्यात थोडंसं मी साजूक तूप टाकत आहे. छान असं आणि सगळं असं छान असं चोळून घ्यायचं हाताने. छान असं मिक्स करायचं. तुम्ही तूप गरम करूनही टाकू शकतात, मोहन कसं टाकतं तसं. आणि छान असं आपलं हे एकत्र केलेलं हे दूध आणि गुळाचं बॅटर एकत्र करूया आपण पिठामध्ये. आणि छान असं हे मिश्रण थोडं थोडं घालत मऊसर छान असं कणिक मळायचं आहे आपल्याला. महत्त्वाची टीप आहे, कणिक झाकून 15 ते 20 मिनटं विश्रांती द्या. त्यामुळे ह्या दशम्या मऊसूत होतात. छान असा पीठ आपलं मळून घ्यायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनटं आपण ठेवणार आहोत. हे ठेवल्यामुळे एकदम मऊसूत होतात. आता कणकेचे समान गोळे घेऊन पोळीप्रमाणे लाटायचं आहे छान असं. एक खास टिप सांगणार आहे, चांगल्या दर्जाचं मऊ गूळ वापरा. कणिक खूप घट्ट किंवा खूप सैल मळू नका. नेहमी मध्यम आचेवरच भाजा. पूर्ण थंड झाल्यावरच हवा बंद डब्यात ठेवल्यास ह्या दशम्या 8 दिवस आरामशीर टिकतात. तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी करू शकता. ट्रॅव्हलिंगची आहे ही रेसिपी, खूप पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. हे छान आपले गरम तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. आणि तूप लावत म्हणजेच सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी. आणि छान असं टिकतात. ट्रॅव्हलिंग फ्री ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. गरमागरम दूध गुळाच्या मऊसूद दशम्या आपल्या ऑलमोस्ट तयार आहे. ह्या दशम्या लाटताना मात्र जास्त कोरडं पीठ वापरू नका. आवश्यक असेल तेवढंच आणि तेव्हाच अगदी थोडंसं पीठ वापरा. त्यामुळे दशमी मऊ राहते. छान असं एका साईडला भाजून झालं की त्याला आपण तूप लावून घेऊया. हलक्या हाताने आणि संयमाने लाटलेली दशमीच भाजल्यानंतर खूप मऊ, फुगलेली आणि चविष्ट होते. छान अशी टम्म अशी फुगली बघा. आणि एक छोटीशी टिप्स आहे, दशमी लाटताना संयम ठेवा. घाई केली तर थर तुटतात किंवा हलक्या हाताने लाटल्यास प्रत्येक दशमी अगदी परफेक्ट होते. आता हा तवा छान आपला गरमच ठेवायचा. लक्षात ठेवा, तवा खूप गरम किंवा थंड नसावा. मध्यम आचेवरच दशमी भाजली तर ती छान मऊ आणि एकसारखी भाजते. आता आपण लाटलेली दशमी सावकाश तवा टाकूया, म्हणजे बाजूने हलकी शिजली की दुसरी हलकी पलटून घेऊया.
आणि साजूक तूप लावूया. छान जास्त तूप घालायची गरज नाही, थोडंसंच तूप सुंदर आणि चव आणि सुगंध देतं. पुन्हा पलटून दुसऱ्या बाजूला एक छान असं भाजून घेऊया. दोन्ही बाजूने हलक्या हाताने भाजा, म्हणजे दशमी एकसारखी भाजेल. पहा ही किती सुंदर सोनेरी ठिपके आले आहे. हाच रंग परफेक्ट भाजण्याचं लक्षण आहे. मोठ्या आचेवर भाजू नका, त्यामुळे दशमी बाहेरून पटकन भाजते आणि आतून कच्ची राहते. म्हणून नेहमी मध्यम आचेवरच भाजा. दशमी जास्त वेळ तव्यावर ठेवू नका, नाहीतर ती कोरडी होईल आणि योग्य वेळी काढल्यावरच ती मऊ आणि स्वादिष्ट राहते. अशाच पद्धतीने सगळ्या दशम्या भाजून घ्या. प्रत्येक दशमी मऊसर, थरदार आणि सुगंध तयार होईल. दशमी भाजून झाल्यावर लगेच स्वच्छ कापडात किंवा डब्यात ठेवून झाकून ठेवा, त्यामुळे तिचा मऊपणा टिकून राहतो आणि अनेक दिवशी ही ती ताजीच राहते. ट्रॅव्हल फ्रेंडली रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का. तर फ्रेंड्स, आपल्या ह्या गरमागरम मऊ सूत आणि सुगंधी दूध गुळाच्या दशम्या तयार आहे. पहा किती सुंदर रंग आला आहे आणि किती मऊ झाल्या आहे. योग्य पद्धतीने बनवल्या तर दशम्या 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात. त्यामुळे प्रवासासाठी, डब्यासाठी किंवा एकादशीच्या प्रसादासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.